नमस्कार. RT ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडीचे अपडेट असेल, अंगणवाडीची वेळोवेळी भरतीचे अपडेट असेल किंवा गव्हर्नमेंटची जॉबचे अपडेट असेल किंवा GRचे अपडेट असेल किंवा शासनाचं कोणतंही GRचं अपडेट असेल, वेळोवेळी मी या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड करत असतो आणि भरतीचे ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं सर्व माहिती A to Z माहिती देत असतो. तुम्ही जर फर्स्ट टाईम चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला वेळ लागत नाही. फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि वेळोवेळी तुम्ही अपडेट मिळवा. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. आणि वेळापत्रक बदल करण्यात आला आहे या जिल्ह्याचं, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परिपत्रक बघायचं आहे. आणि कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं, किती मिनटे काम करायचं, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई, हे सर्व या जिल्ह्याचं हे परिपत्रक आलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की सेविका आणि मदतनीस ताईंना आपल्या जिल्ह्याचं परिपत्रक हवं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की मला सांगा, असं मी त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून असं बोललो होतो. आणि ज्या जिल्ह्याचं मला परिपत्रक मिळालं ते लगेच मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल, असं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं. सेविका आणि मदतनीस ताईंसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. आपल्याला या जिल्ह्यामध्ये किती वाजता अंगणवाडी ओपन करायचे, किती वाजता अंगणवाडी क्लोज करायचे, कोणत्या वेळेस किती काम करायचं आहे, ते सर्व आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त आपल्या सेविका ताईंना, मदतनीस ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर बघा, 16/3/2026ला हे परिपत्रक करण्यात आलं आहे. महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद अमरावती जिल्ह्याचं हे परिपत्रक आहे. तर या अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे अंगणवाडी आहेत त्यांचं वेळापत्रक हे टाईमटेबल या परिपत्रकामध्ये काढण्यात आलं आहे. ते आपल्याला आणखी डिटेलमध्ये बघायचं आहे. विषय आहे अंगणवाडी 16/3/2026 ते 30/6/2026 पर्यंत सकाळच्या सत्रामध्ये भरण्याबाबत संदर्भ 1 नुसार 21/3/2025 नुसार या परिपत्रकानुसार हे परिपत्रक काढण्यात आलं आहे. तर 16/3 ते 30/6/2026 पर्यंत सकाळ सत्रामध्ये अंगणवाडी ओपन करणे आणि दुपारी आपल्याला किती वाजता अंगणवाडी क्लोज करायचं ते आपल्याला पुढे बघायचं आहे. उपरोक्त संदर्भ विषय नव्हे, अंगणवाडी कामकाजमध्ये 2 तास वाढ झालेली असून तसेच उन्हाळ्यातील तीव्र तापमानाची स्थिती लक्षात घेता सकाळचे सत्रामध्ये अंगणवाडी भरवण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर घेण्याच्या सूचना असल्याने बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, अंगणवाडी भरवण्याची जी सूचना देण्यात आली ती स्थानिक स्तरावर घेण्यात सूचना असल्याने एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्र हे सकाळच्या सत्रामध्ये भरवण्यात येत असून अंगणवाडी कामकाज हे 390 मिनिटांपर्यंत असते. राज्यात उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता दिनांक 16/3/2026 ते 30/6/2026 अमरावती या जिल्ह्यात रोजी अंगणवाडी केंद्राचे सकाळचे वेळापत्रक पुढील प्रमाणे देण्यात आलं आहे. तर बघा या टेबलमध्ये दिले आपल्याला कामकाजाचं वेळसुद्धा देण्यात आलं आहे. या ठिकाणी कोणतं काम किती वेळ करायचं आहे, कामकाजाचा तपशील, निर्धारित वेळ आणि एकूण कालावधी किती आहे. एकूण 8 मुद्दे आहे, ते आपल्याला 1 बाय 1 बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, पहिला मुद्दा अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे. आपल्याला वेळ दिली आहे सकाळी 7:30 ते 7:45 पर्यंत, म्हणजे 15 मिनटं आपल्याला हे काम करायचं आहे. दुसरा मुद्दा पूर्वशालेय शिक्षण, आपल्याला वेळ देण्यात आले 7:45 8:45 पर्यंत, म्हणजे 60 मिनटं. तिसरा मुद्दा हा अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळच्या नाश्ता वाटप, सकाळी वेळ किती देण्यात आला आहे 8:45 ते 9 पर्यंत, म्हणजे 15 मिनटं हे काम करायचं आहे. चौथा मुद्दा आहे पूर्वशालेय शिक्षण, आपल्याला 9 ते 10:45 पर्यंत म्हणजे 105 मिनटं आपल्याला पूर्वशालेय शिक्षणाचं काम करायचं आहे. पाचवा मुद्दा अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप, वेळ ठरवण्यात आले आहे 10:45 ते 11:15 पर्यंत, 30 मिनटं आपल्याला हे काम करायचं आहे. सहावा मुद्दा हा अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरचा नोंदी अद्ययावत करण्यासाठी आपल्याला वेळ देण्यात आले 11:15 ते 12 पर्यंत, आपल्याला एकूण 45 मिनटं आपल्याला काम करायचं आहे. सातवा मुद्दा आहे संदर्भ सेवा, आपल्याला दुपारी 12 ते 12:30 पर्यंत, म्हणजे 30 मिनटं आपल्याला हे काम करायचं आहे. आठवा मुद्दा आहे गृहभेटी, गरोदर महिला, स्तनदा माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन, समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम आपल्याला 12:30 ते 2 वाजेपर्यंत 90 मिनटं आपल्याला हे काम करायचं आहे.
आता या ठिकाणी डिफरन्स काय देण्यात आले, भरपूर अंगणवाडीचं आपण वेळापत्रक पाहिलं, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, आपण प्रत्येक जिल्ह्याचं आपण जे परिपत्रक पाहिले त्या ठिकाणी वेळ कमी देण्यात आले. काही जिल्ह्यामध्ये तर सकाळी 8 ते 11:30पर्यंत देण्यात आले, तर काही जिल्ह्यामध्ये 12पर्यंत, काही जिल्ह्यामध्ये 12:30पर्यंत आणि या अमरावती जिल्ह्यामध्ये तर 2 वाजेपर्यंत आपल्याला अंगणवाडी भरायचं असं या ठिकाणी या परिपत्रकमध्ये देण्यात आले. तर या नियमानुसार असं नियम का देण्यात आले, का वेळ वाढवण्यात आले, तर बघा स्थानिक स्तरावरती हा परिपत्रक काढला जातो महिला बालविकास विभागाकडून आणि त्या ठिकाणी जो टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरच्या आधारे हे वेळापत्रक ठरवण्यात येतं. या ठिकाणी जर अमरावतीमध्ये कमी तापमान असेल तर या ठिकाणी 2 वाजेपर्यंत अंगणवाडी भरवण्याचं आणि 2 वाजेपर्यंत अंगणवाडी क्लोज करण्याचं या ठिकाणी हा वेळापत्रक तयार करण्यात आला आहे. एकूण 390 मिनटं हे काम आहेत आपलं. वरील वेळापत्रकानुसार प्रकल्पामधील कामकाज सुरू ठेवण्यात यावे असं या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर हे महत्त्वाचं परिपत्रक आहे. आपल्या ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताई अमरावती जिल्ह्यातल्या आहे त्यांना, ज्यांना माहीत नसेल त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा वेळ कमी असतो. बाकी जिल्ह्यामध्ये जर या ठिकाणी टेम्परेचर जास्त असेल, आपल्या एरिया वाईज असेल किंवा बीट वाईज जर आपल्याकडे टेम्परेचर जास्त असेल तर तुम्ही महिला बालविकास विभागाला अर्ज पत्र देऊ शकता त्या ठिकाणी आणि त्या टेम्परेचरचं माहिती देऊ शकता त्यांना. आणखी तुम्ही या ठिकाणी कमी वेळ करण्याची मागणी करू शकतात. कारण जे परिपत्रक तयार करतं ते स्थानिक स्तरावरतीच हे परिपत्रक तयार केला जातो. राज्य शासनाची जी सूचना देण्यात येते की आपल्या एरियामध्ये जेवढं ज्या टेम्परेचरनुसार आपल्याला त्या ठिकाणी वेळ ठरवण्यात यावा असं ते सूचना देण्यात आले होते. तर आपल्याला या ठिकाणी जर टेम्परेचर जास्त असेल अमरावती जिल्ह्यामध्ये तर 100% तुम्ही मागणी करू शकतात आणि कमी वेळ करू शकतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करून नक्की विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं जो कमेंट असेल त्या कमेंटवरती मी व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.